शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोग आणि त्या आरक्षणाच्या मंडल आयोगाची जी त्यांची रथयात्रा निघते त्या रथयात्रेवरती त्यांनी असा लोगो लावलाय की मंडल आरक्षणाचे जनक शरद पवार. ही शुद्ध भामटेगिरी आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसींना येड्यात काढण्याचा, मूर्खात काढण्याचा प्रयत्न शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचा आहे. देशभरामध्ये मंडल आयोग लागू होत असताना योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर शरदचंद्रजी पवार होता. हा योगायोग सोडला तर शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाचा कुठलाही काहीही संबंध नाही, हे मी जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या ओबीसींना सांगू इच्छितो. आणि मग जरांगे पाटील मुंबईला जाणं, तुम्हाला खरं सांगायचं, जे बीड शहर ज्या जरांगे पाटलांनी जाळलं, ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायच्या आहेत. कारण त्यांनी जी तारीख निवडली ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेशोत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची, हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे. मला वाटतंय जरांगे पाटील त्यांची ते बीडमधली सर्व जाळपोळ, ते आरोपी कोण आहेत, कुठं आहेत ते आरोपी? त्या आरोपींना शिक्षा झाली का ते मोकाट फिरतायत? माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे, या जरांगे पाटलांना परत त्या अंतर्वलीमध्ये परत काय उपोषण करायचं, काय आंदोलन करायचं ते करू द्या. पण महाराष्ट्रामधलं जे काही सणासुदीचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये जाळपोळ करण्याचा डाव हा जरांगे पाटलांना मुंबईला जाऊन करायचा आहे. काही पडलेलं नाही यांना देणं घेणं. शरद पवारांना पडलंय की येऊ घातलेल्या पंचायत राजच्या